हा लढा मोठा झाला. या लढ्याला मोठं करण्यासाठी असंख्य व्यक्तींचे हात लागले. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सभा, ज्या काही बैठका, ज्या काही रॅलीज होत होत्या, त्या रॅलीज प्रचंड मोठमोठ्या होत्या. आणि त्या रॅलीमध्ये देखील आम्ही तुम्हाला बऱ्याचदा पाहिलं. येवना पहिली जी मराठवाड्याची किंवा महाराष्ट्राची रॅली होती त्यामध्ये तुम्ही आवर्जून तुमच्या गाडीसकट होता. त्याबद्दल काय सांगाल? मी एकच सांगेल, सोबत असतानाच्या काय आठवणी आहेत तुमच्या? समाजाचा वेळ वाया गेला आणि प्रचंड पैसा वाया गेला समाजाचा. अच्छा. हो, खरंच वेळ वाया गेला. एवढा प्रचंड ताकद वाया गेली, पैसा वाया गेला आणि वेळही वाया गेला. आम्ही आमच्या अंगावर फुलं उधळून घेण्याच्या पलीकडं समाजाला काही देऊ शकलो नाही. म्हणजे गुन्हे नोंद झाले या मागच्या 1-2 वर्षापासून. जरांगे पाटलाचं स्टेटमेंट जे होतं, नेत्याला गावबंदी करा, इथं लोकशाही आहे, तुम्ही गावात येण्यापासून कोणाला अडवू शकत नाही, ही स्वतंत्र भारत ह्या, इथं हुकुमशाही चालत कोणाची. तुम्ही काय म्हटले? नेत्याला गावबंदी करा. तुमचं ऐकलं समाजाच्या तरुणांनी, पण ज्या नेत्याच्या समर्थकांमध्ये आणि जरांगे पाटील समर्थकांमध्ये घमासान झालं, डोके फोडाफोडी झाली, 307 पर्यंतचे गंभीर गुन्हे दाखल झाले, याला जबाबदार कोण? जातीय द्वेष प्रचंड प्रचंड जातीय द्वेष वाढला. या मुद्द्यावर काय बोला? काय बोलणार? याला जबाबदार आम्हीच आहे. याला जबाबदार आम्हीच आहे ना. मान्य करताय तुम्ही? बिलकुल मान्य करतो. प्रचंड जातीय वाढला. मी पुन्हा थोडं स्पष्ट करतो, परळी आणि बीड सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदांना नांदत होता. परंतु ह्या मराठा आणि ओबीसी, मराठा आणि इतर जातीमध्ये प्रचंड वाद झाला. ओबीसी दुकानदार, ओबीसी माणूस मराठा दुकान जायला तयार नाही आणि मराठा माणूस ओबीसी दुकान या गोष्टी भुजबळ आणि इतर मंडळी बोलत होते ज्यावेळेस हे प्रकर्षाने घडत होतं. ज्या ठिकाणी जाळपोळी होत होत्या, नाव्यांची दुकानं तोडली जात होती, किराणा दुकानांमध्ये त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ना.